कोकणातील शांत आणि सुंदर किनाऱ्यांपैकी एक म्हणजे दिव्याघर. या निसर्गरम्य गावात दरवर्षी एक पवित्र आणि पारंपरिक उत्सव साजरा होतो. तो म्हणजे श्री सिद्धनाथ भैरव आणि श्री केदारनाथ भैरव यात्रा उत्सव. श्री केदारनाथ भैरव आणि श्री सिद्धनाथ भैरव हे दिव्याघर गावचे ग्रामदैवत. त्यांची मंदिरे गावाच्या मध्यभागी वसलेली आहेत. इथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक इथे उपस्थिती लावतात. ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक घटना नसून ती गावकऱ्यांच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा उत्सव आहे. मंडळी, महाराष्ट्रात अशा यात्रोत्सवात अनेक पारंपरिक रूढी आपल्याला पाहायला मिळतात. दिवेघरमध्ये भरणाऱ्या या 2 दिवसाच्या यात्रेमध्ये देखील आपल्याला थक्क करायला भाग पाडणाऱ्या रूढी पाहायला मिळतात. त्या म्हणजे हातकोडे आणि गळ टुपणे. गळ टुपणे ही प्रथा म्हणजे एक जणू दैवी चमत्कारच. हा सोहळा अनुभवण्यासाठी दूरदूरवरून अनेक जण इथे उपस्थिती लावतात. ज्या व्यक्तीच्या पाठीमध्ये गळ टुपवायचा असतो त्या व्यक्तीला संपूर्ण दिवस उपवास पकडावा लागतो. सर्वप्रथम जो गळ टोचायचा असतो त्याची एका परडीत ठेवून गावातील प्रत्येक घरात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. ही परडी दिवसभर गावातील फिरून रात्री परत मंदिरात आली की या गळ टुपण्याच्या सोहळ्याला सुरुवात होते. त्याआधी हातकोड्यांचा सोहळा पार पडला जातो. हा सोहळा देखील जे लोक नवस बोलतात त्याची एक पूर्तताच असते. ज्याने देवाला नवस बोललेला असतो त्याला हातकोडे घातले जातात. त्या व्यक्तीला देखील संपूर्ण दिवस उपवास पकडावा लागतो. नंतर ते हातकोडे घालून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात. जो उपवास व्यवस्थित पूर्ण केला असेल तर त्या व्यक्तीच्या हातातील हातकोड्याची चावी खाली पडते आणि नवसाची पूर्तता होते. मंडळी, आत्तापर्यंत ज्याची त्याने वाट पाहत असतात त्या गळ टुपण्याच्या सोहळ्याला सुरुवात होते. ज्या व्यक्तीच्या पाठीत गळ टुपवायचा असतो त्या व्यक्तीला गळ टुपण्याच्या जागी वाजत गाजत आणले जाते. आता सर्वांचे डोळे तिकडे लागले जातात.
एकदा का त्या व्यक्तीच्या पाठीत गळ टुपवला गेला की त्याला एका रस्सीच्या साह्याने ठरलेल्या एका खांबावर लटकवले जाते. मंडळी, हे सर्व घडत असताना त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. तो हे सगळे एकदम आनंदी राहून हसत सर्वाला सामोरे जात असतो. असे असले तरी इथे उभा असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर मात्र काटा उभा राहतो. अशा लटकलेल्या स्थितीत त्याला खांबाभोवती 5 फेऱ्या मारून खाली उतरवले जाते आणि सर्वत्र टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. अशा प्रकारे या यात्रोत्सवाची सांगता होते. तर मंडळी, तुम्हाला जर कधी शक्य झाले तर एकदा तरी या सोहळ्याला नक्की अनुभवा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.